तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. आपण कालच्या पद्धतीनं प्रेडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने मार्केट ऑलमोस्ट तरी वर्किंग केलं आहे. आज थोडं जरा साईडला जरा फेल केलं आणि मग कॉल साईडला कन्वर्ट केलं आणि कॉल साईडला पण 50% आपलं टार्गेट डन केलं आणि तिथूनच मार्केट रिव्हर्सल पडलं. अशा बऱ्याच गोष्टी आज झालेल्या आहेत आणि मार्केट बऱ्यापैकी तर सस्टेन नव्हतं. पण तुम्ही जर नीट वर्किंग करायला जर गेला तर आज प्रॉफिट पण त्या लेवलनं चांगलं झालेलं आहे. फक्त ते ॲज अ रिस्क रिवॉर्डच्या हिशोबानं जर तुम्ही बघितला तरच एकतर टार्गेट एकतर लॉस म्हणला तर ह्यामध्ये जरासा आज मार्केटनं आपल्याला सस्टेन करू दिलेलं नाही. ठीक आहे, आपण आता उद्या बघायचं की उद्या आपल्या मदतीनं कसं वर्किंग करेल, कारण ह्याच्या आधी आपलं प्रॉपर वर्किंग करतं तसं उद्या पण आता वर्किंग करू शकतं आहे. कारण आज फेल गेलं तसं उद्या होणार नाही ह्याचे आपण आता ॲज अ काळजी घेऊन ॲज आपण प्रिडिक्शन केलं आहे. आता निफ्टीचं बघा टार्गेट हे येणार 22,850 आणि 22,784 हे त्याचं निफ्टीचं टार्गेट येईल. जर निफ्टी जर कॉल साईडला कन्वर्ट करायचं म्हणजे तर हीच लेवल स्ट्रॉंग आहे. ह्या लेवलला पण मार्केटचं शक्यता आहे की इथून रिव्हर्स होऊ शकतं. पण त्याचं आता जे फर्स्ट टार्गेट येणार ते निफ्टीचं फर्स्ट टार्गेट 22,970 नंतर 963 येणार, त्यानंतर 23,020 हे त्याचं टार्गेट येणार. आता हा एक निगेटिव्ह झोन आहेच, ह्या मार्केट झोनपासून रिव्हर्सल आलेलंच आहे. जसं आपण 23,020 आणि 23,060 ही लेवल ठरवलेलं आधी, तसं मार्केटनं तसं वर्किंग पण केलं. आता ह्याच्यावरती गेलं तर तुम्ही कॉलला एंट्री करायची आणि तर सहज जास्त लॉट्स किंवा जास्त क्वांटिटीनं तुम्ही कॉल साईडला एंट्री करायचं नाही. उद्या बँक निफ्टीचे एक्सपायर, त्यामुळे आपण बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी कसं राहू शकते आणि बँक निफ्टीला चांगले मुवमेंट कुठे देऊ शकते. बँक निफ्टी जर बघितलं तर एक ट्रेडलाईन झाली आणि जर ही ट्रेडलाईन जर ब्रेकआउट दिली तर तुम्हाला ऑलमोस्ट 39,324 हे फर्स्ट टार्गेट आणि त्यानंतर 39,490 सेकंड टार्गेट देऊ शकते. आणि जर खाली म्हणला तर त्याचं टार्गेट आता द्यायला आलेलंच आहे. ओके, त्यानंतर जर म्हणला तर ह्यानंतर पुढला बसू शकता, हे पहिलं टार्गेट परत ह्या ठिकाणचं सस्टेन जातं, तुम्ही कॉलला पण बसू शकताय. बाकीचा व्ह्यू आपला पुढचा जर असला तर बेस्ट होऊन जाईल ह्या वीकमध्ये. आणि कॉल साईडला मुवमेंट म्हटला तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट होऊन जाईल तर एकतर 49,757 क्रॉस केले तर इथं पण कॉल साईडला चांगली मुवमेंट आहे. या दरम्यान आपण बघूया उद्या कसं होऊन जातं. उद्या आपण एक सांगू शकत नाही की कुठल्या साईडला चांगली मुवमेंट होईल, असं म्हटलं तर काही हरकत नाही. पण बघूया आपण लाईव्हमध्ये जर आपल्याला असं वाटलं की बाबा ह्या साईडला मुवमेंट चांगली होऊ शकते तर तुम्हाला मी ते इंडिकेट करून देईन. आणि जर तुम्ही आपल्या कुठल्या ग्रुपला जर जॉईन नसाल तर आपली लिंक बायोमध्ये आहे, फास्टमध्ये जॉईन करा आणि आपल्या कनेक्ट होऊन तुम्हाला मार्केटमध्ये लाईव्हमध्ये पण कॉल्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथं पुरवल्या जातात. फक्त कॉल्स घेऊन साहजिक कोणी प्रॉफिटमध्ये येत नाही. फक्त ॲज ॲक्युरन्सी म्हणून ह्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला तो भाग समजून जाईल. ओके, फक्त ह्या गोष्टीसाठी तुम्हाला मनी मॅनेजमेंट, लॉट मॅनेजमेंट अशा गोष्टी फॉलो करूनच तुम्ही ट्रेडिंगमधून चांगला पैसा मिळवू शकता. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअरिंग करा. थँक्यू.